सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुखं करोति वाचालं पंगुलंघयिते गिरी यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण कृष्णधाम यात्रा करतोय आणि यात्रा करत असताना यात्रेमधून आपण कृष्ण समजावून घेतोय आणि कृष्ण समजावून घेण्याकरता आपण उज्जैनमध्ये जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पूर्णपणे शिक्षण प्राप्त झालं, गुरुदीक्षा प्राप्त झाली, गुरूंकडनं ज्ञान प्राप्त झालं, त्या उज्जैन या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. आणि त्या उज्जैनमध्ये आपल्याला काही प्रश्न पडलेले आहेत, ज्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधतोय आणि ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कृष्णधाम यात्रेमध्ये आम्हाला काय शिकवत आहेत किंवा या कृष्णधाम यात्रेतून आम्हाला काय शिकायचं आहे, या सगळ्या गोष्टी जशा मी जाणून घेतल्या त्या तुम्हाला कुठेतरी जाणीव करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण कालच्या एका विषयावरती होतो, तो म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये 12 कृष्णधाम का निर्माण झाले. तर याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला परिवर्तन सांगायचं आहे की तुम्हाला परिवर्तन अपेक्षित आहे, तुम्ही परिवर्तन करा. आता परिवर्तन देवाने नुसतं जागेच्या बाबतीमध्ये केलेलं नाही आहे. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी देवाच्या जागा ज्या आहेत त्या फक्त जागा बदलल्या गेल्यात असं नाही, तर प्रत्येक जागेवरती गेलेला असताना तिथला त्याचा इतिहाससुद्धा वेगळा आहे, तिथल्या त्यांच्या लीलासुद्धा खूप वेगळ्या आहेत, तिथला त्यांचा पराक्रमसुद्धा खूप वेगळा आहे आणि तो पराक्रम, त्या लीला त्यासुद्धा आपल्याला काही ना काही शिकवत आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःमधलं परिवर्तन आपल्याला दाखवत आहेत. आता ज्या वेळेला ते मथुरेमधनं गोकुळधामला आले, गोकुळधाममधनं ज्या वेळेला ते वृंदावनमध्ये आले, वृंदावनमधनं ते बरसानामध्ये आले आणि बरसानामधनं पुन्हा मथुरेमध्ये आणि मथुरेमधनं उज्जैनमध्ये, या 5ही ठिकाणी बघितलं तर कृष्ण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. कुठे गेल्यावर तो ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तो देवकी वसुदेव यांचा पुत्र आहे, तर पुढे नंद आणि यशोदा हे त्याचे पालक आहेत. म्हणजे की आपण म्हणतो की आईवडील बदलले जात नाही, कृष्णाच्या बाबतीमध्ये आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा परिवर्तन आलेलं आहे. इतकं मोठं परिवर्तन पहिलं स्वतःवरती सहन करून दाखवलं आहे, स्वतः पहिलं ते ग्रहण करून दाखवलं आहे आणि मग आपल्याला कुठेतरी जाणीव करून देतात की तुमचे आईबाप हेच फक्त तुमचे पालक आहेत का, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे पालक आहेत. त्याबद्दल तुम्ही कधी जाणून घेणार आहात. जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो, पोषण करतो, तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो निमित्त मात्र. हा सुद्धा एक श्लोक आहे आम्हाला. हा सुद्धा कुठेतरी जाणीव करून देतो की आपला, माझा बाप हा माझा बापच आहे, पण याच्या व्यतिरिक्त असे सुद्धा माझे बाप, असे सुद्धा माझे वडील आहेत की त्या वडिलांना सुद्धा प्रत्येक ठिकाणी मला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इथे आपल्याला पालकांच्या बाबतीमध्ये कुठेतरी परिवर्तन दाखवलं. त्या परिवर्तनामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे मित्र पण वेगवेगळे आहेत. ज्यावेळेला ते गोकुळधाममध्ये लहानाचे मोठे होत होते त्यावेळेला लहानाचे मोठे होत असताना त्यांचे मित्र बघा कोण आहे, तर त्या ठिकाणी पेंद्या त्यांचा मित्र होता, दामा त्या ठिकाणी मित्र होता, श्रीदामा म्हणून त्यांचा त्या ठिकाणी मित्र होता, वाकड्या नावाचा मित्र होता, तिकड्या नावाचा मित्र होता. म्हणजे समाजामध्ये जी व्यंग ज्यांच्यामध्ये आहेत की ज्यांना समाजाने कुठेतरी मागे ढकललंय, कुठेतरी समाज त्यांना पूर्णपणे लोटतोय, त्यांच्या बरोबर घेत नाही, त्या सगळ्या लोकांना कृष्णाने आपल्या बरोबर घेतलेलं होतं. पेंद्याला आपल्या बरोबर घेतलं होतं आणि तो त्यांचा म्होरक्या झालेला होता. म्हणजे तिथे तरी कृष्णाला कुठेतरी दाखवून द्यायचं असतं की तुमच्यामध्ये ज्या वेळेला ग्रुप लीडर बनण्याची किंवा एक लीडर बनण्याची तुमच्यामध्ये ज्या वेळेला कॅपॅसिटी असते त्यावेळेला तो ग्रुपसुद्धा त्याप्रमाणे ताकदवर बनतो. महान तुम्ही असायला पाहिजे, तुमचे विचार महान असायला पाहिजेत, तुमची कृती महान असायला पाहिजे. मग त्या ठिकाणी आपल्याला पहिलं परिवर्तन आपल्यामध्ये घडवतो की तुम्ही तुमच्या पालकांबरोबर बघत असताना समाजामध्ये तुमचे जे पालक आहेत त्यांनासुद्धा तुमच्या आईवडिलांप्रमाणे तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे, तेवढंच त्यांना प्रेम दिलं पाहिजे, त्यांच्या प्रतीसुद्धा तेवढा आदर ठेवायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कृष्णाची वेशभूषासुद्धा बदललेली होती, प्रत्येक ठिकाणी कृष्णाची वेशभूषा ही वेगवेगळी होती. त्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर गोकुळधाममध्ये राहणारा कृष्ण हा वेगळा राहायचा, परंतु ज्या वेळेला तो गाई चोरायला जायचा, ज्या वेळेला त्याला यशोदा गाई चरायला पाठवायची, त्याच्यावेळेला त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घोंगडी घेतलेली आहे, तेव्हा तो घोंगडी घेऊन जायचा. त्यावेळेला त्याचा पितांबर नसायचा, त्यावेळेला त्याला धोती बांधलेली असायची आणि त्याच्या कमरेमध्ये पूर्णपणे म्हणजे की कोंदणी बांधलेली असायची. आणि अशा प्रकारचे हे संपूर्ण रूप त्यांनी त्या ह्याच्यामध्ये स्वतःचा स्वीकार केला का, तर त्याला ह्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन दाखवायचं होतं.
आणि ॲस्ट्रॉलॉजीमधनं ज्यावेळेला मार्गदर्शन केलं जातं, ज्यावेळेला परिवर्तनाची आपल्यामध्ये अपेक्षा येते किंवा परिवर्तन आपल्यामध्ये घडवायचं असतं. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, आपल्याला प्रत्येकाला चेंज हवा आहे, आपल्या रुटीनमध्ये चेंज हवा आहे, आपल्या लाईफमध्ये चेंज हवा आहे, इवन दो आपल्या दिसण्यामध्ये सुद्धा आपल्याला चेंज हवा आहे, आपल्या वस्त्रांमध्ये पण आपल्याला चेंज व्हावा. मग हा चेंज नक्की कसा ॲक्सेप्ट करायचा, हा चेंज नक्की कसा घ्यायचा? तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला सांगतात की सर्वात सोपं काय, तर तन म्हणजे तुमचं शरीर आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पहिला जो बदलाव येतो, परिवर्तन ॲटोमॅटिक तुमच्या शरीरामध्ये येत जातं. तुम्ही लहानाचे मोठे होत जाता. मग जर परिवर्तन तुमच्या शरीरामध्ये येतं, तर जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे की तुमचं परिवर्तन व्हायला पाहिजे, तुम्ही स्वतःचं ड्रेसिंग बदलायला पाहिजे. तुम्ही जो ड्रेस वापरता त्या ड्रेसमध्ये सर्वात पहिले परिवर्तन यायला पाहिजे. तुम्ही कोणी तुमच्या ड्रेसच्या बाबतीत परिवर्तन आणलंय का? बघा, आपल्या लहानपणी एकदा परिवर्तन आलेलं. आपण शाळेमध्ये साधारणतः 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये 12वीपर्यंत गणवेशामध्ये होतो. शाळेचा एक गणवेश होता आणि त्यावेळेला त्या गणवेशामध्ये आल्यानंतर आपण कपडे बदलायचो आणि आपण सिव्हिल ड्रेसवर असायचो, म्हणजे रेग्युलर ड्रेसवरती आपण असायचो. ते आपल्यामध्ये एकच फक्त कपड्यामध्ये चेंज होतात. त्याच्यानंतर मग आपण जे आपलं रुटीनल आहे त्या रुटीनप्रमाणे आपण राहतो. कधी आपल्या पेहरावामध्ये आपण बदल केला आहे का? जर आपल्या पेहरावामध्ये आपण बदल केला तर निश्चितपणे आपल्या विचारांमध्ये फरक पडतो, निश्चितपणे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये फरक पडतो. कधी कधी बघा, आपण प्रवास करत असताना आपला पेहराव आपण पूर्णपणे बदलतो. आपण नॉर्मल कुठली तरी एक पॅन्ट किंवा मग म्हणजे की नॉर्मली असं आपण जी यूज करतो ती यूज आपण घालतो आणि वरती टी शर्ट हे करतो. का? तर मला कम्फर्ट वाटायला पाहिजे. मी कम्फर्ट आहे त्यामुळे म्हणजे मी हे परिधान केलं आहे. बाकीच्या ठिकाणी आपण पॅन्ट शर्ट वगैरे घालतो. तेच जे एखाद्या लग्नाला आपल्याला जायचं असेल तर त्या लग्नाला जात असताना आपण सूट घालतो किंवा छान दुसरा एखादा चांगला सलवार झब्बा वगैरे, त्याप्रमाणे आपलं ड्रेसिंग असतं. मग त्यावेळेचं फक्त आपण ते परिवर्तन तेवढ्या कार्यक्रमापुरतं बदलतो. बघा, आपल्या विचारांमध्ये किती फरक पडतो. तुम्ही लग्न समारंभामध्ये गेलेला असताना तुमची कितीतरी टेन्शन्स कमी असतात, तुमच्या डोक्यामध्ये कुठलीही टेन्शन नसतात. तुम्ही आनंदाने त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता, तुम्ही आनंदाने त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होता. तुमचे स्वतःचे सेल्फी काढले जातात, कितीतरी कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला मिळतात. अरे खूप छान दिसतंय, तुम्ही कुणाला तरी कॉम्प्लिमेंट्स देता, खूप छान दिसतंय. हे परिवर्तन आपल्यामध्ये काही क्षणापुरतं येतं, परंतु त्या क्षणामध्ये असताना सुद्धा त्याचा आनंद किती वेगळा आहे. तुम्ही पटकन कधी कॅमेऱ्याच्या समोर जा, कॅमेरा तुम्हाला ज्यावेळेला क्लिक करतो त्यावेळेला ते म्हणतात स्माईल प्लीज, आणि तुम्ही त्यावेळेला हसता. तुमचं त्यावेळचं जे रूप आहे ना, त्यावेळचा तुमचा जो चेहरा आहे, तुमची जी स्माईल आहे, ती स्माईल तुमच्या बाकीच्या ठिकाणी नसते. हे परिवर्तन आहे. आणि हे परिवर्तन जर त्या एका क्लिकमध्ये टिपलं जाऊ शकतं, हे परिवर्तन जर त्या पोशाखामध्ये फक्त 2 तासाकरता त्या कार्यक्रमामध्ये गेलेलं असताना बदलाने येऊ शकतं, तर हेच परिवर्तन जर आम्ही आमच्या लाईफमध्ये आणू शकलो, आम्ही कायमस्वरूपी आमचा पोशाख बदलू शकलो, तर निश्चितपणे आम्ही ते प्राप्त करून घेऊ शकतो. तर तो पोशाखामधला बदल आपल्याला सर्वात पहिले भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अपेक्षित आहे. आणि तो पोशाखामध्ये सुद्धा तुम्हाला बदल करता यायला पाहिजे, आणि तो सुद्धा परिवर्तन स्वरूपामध्ये, म्हणजे तेच 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 नाही पाहिजे, पुन्हा तो बदलला गेला पाहिजे, पुन्हा तो बदलला गेला पाहिजे. बघा, तुम्हाला हे पॉसिबल होतं आहे का? कित्येक वेळेला असं होतं की पॉसिबल होतं, कित्येक वेळेला असं वाटतं की नाही, मला आहे ना हेच छान दिसतं, मला ना पॅन्ट शर्ट खूप चांगले दिसते, पण जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातल्यावर असं वाटतं अरे हेच छान दिसतं, मग उद्यापासून तेच घालूया ना, बदलूया ना आपण स्वतःला. पण असं वाटतं नाही, एवढे कपडे घेतलेले ते वाया जातील, मग ते यूज करू, ते यूज करत संपत आले ना की मग जीन पॅन्ट आणि टी शर्ट वापरू. पण परत कोणीतरी आपल्याला तीच पॅन्ट शर्ट गिफ्ट देतं, तेही कापड खूप चांगलं असतं, त्याचाही मान ठेवायचा असतो, म्हणून आपण पुन्हा तेच पॅटर्नली कपडे वापरतो. तर सर्वात पहिले चेंज हा आपल्या पोशाखामध्ये यायला पाहिजे. सर्वात पहिलं परिवर्तन हे आपल्या पोशाखामध्ये यायला पाहिजे. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला शिकवतात. मग दुसरं शिकवलं जातं की पॅटर्नमध्ये आपण ज्यावेळेला चेंज करतो त्यावेळेला आपले मित्र बदलले पाहिजेत. आणि मित्र बदलत असताना बघा, श्रीकृष्ण परमात्म्यांचे स्वतःचे मित्र बघा की त्याने गोकुळधाममध्ये होतं, त्यावेळेला त्यांची मैत्री जी आहे ती मैत्री जीवसच्या कंठस्थ त्या पेंद्याबरोबर आहे, जीवसच्या कंठस्थ मैत्री दामाबरोबर आहे, श्रीदामाबरोबर आहे, वाकड्याबरोबर आहे, तिकड्याबरोबर आहे, यांच्या सगळ्यांबरोबर तो जीवसच्या कंठस्थ आहे. पण तेच असताना ज्यावेळेला त्याला राधा भेटते, राधा त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, आणि राधाशी ज्यावेळेला त्याचं मित्रत्व निर्माण होतं त्यावेळेला राधाच्या ठिकाणी एकवटलं जाताना जीवसच्या कंठस्थ नातं हे राधाबरोबर सुद्धा आहे. तिथे ह्या लोकांपासून तो कुठेतरी वेगळा होतोय आणि परिवर्तनाची लाट धरून तो राधेकडे येतोय. आज राधेमधली मॅच्युरिटी त्यांनी बघितली आहे, आणि ती मॅच्युरिटी बघितल्यानंतर स्वतःची अख्खी ऑटोबायोग्राफी आपण कशाकरता जन्म घेतलाय आणि काय घेतलाय ती सर्वात पहिले त्यांनी कॉपी आणि पेस्ट केली, म्हणजे की स्वतःमधली कॉपी काढून ती राधेमध्ये पेस्ट केली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचे उद्देश तरी माहिती आहेत का? किंवा आपल्याला तरी माहिती आहेत का की आपला जन्म कशा करताय, आपल्याला
आपल्याला पुढच्या 1 तासाने आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माहिती नाही. तर पुढचं आपल्याला काय घडवायचं आहे त्याची कल्पना आपल्याला कशी असू शकते. पण जर आपण परिवर्तन आणू शकलो तर निश्चितपणे त्या गोष्टीची कल्पनासुद्धा आपल्याला येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा खूप मोठ्या कौतुकाने एकदा उद्धवांना विचारतात की उद्धवा, तुझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत आठव तुला भेटलेली सर्वात मूर्ख व्यक्ती कोणती? आणि हा प्रश्न तुमच्याकरता सुद्धा आहे, हा प्रश्न माझ्याकरता सुद्धा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जगत असताना, म्हणजे मी माधव गुरुजी आज 44 वर्षाचा असताना मी पाठीमागे जाऊन बघितलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत भेटलेली मूर्ख व्यक्ती कोण? आणि हा विचार करायला पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे ॲट द एज ऑफ 44 पर्यंत भेटलेली सर्वात हुशार व्यक्ती कोण, की जी खूप हुशार होती, की खरंच हा माणूस ना हुशार आहे, हा माणूस भयंकर म्हणजे कुठल्याही कामामध्ये तत्पर आहे, ह्याच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे, हा प्रचंड ॲक्टिव्ह आहे. लाईफमध्ये ही सगळी माणसं तुम्हालाही भेटत असतात, मलाही भेटत असतात, पण आपण कधी अशा नोंदी ठेवत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे याच्या नोंदी आहेत. उद्धवाला ते एका प्रसंगामध्ये विचारतात की उद्धवा, तुझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत तुला भेटलेला असा माणूस कोण आहे की जो सर्वात मूर्ख आहे, आणि तुला भेटलेला असा माणूस कोण आहे जो सर्वात हुशार आहे? आणि उद्धवांकडे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला आपला मित्र म्हणायचे, स्वतःच्या तोंडाने सांगायचे की उद्धव माझा मित्र आहे म्हणून. आज भगवानने आणलेलं परिवर्तन बघा. राधेकडनं ते पुन्हा मथुरेमध्ये आले, मथुरेमधनं ते उज्जैनला गेले. उज्जैनला असताना त्यांनी पूर्णपणे सुदामाबरोबर आपली दोस्ती केली. ते सुदामाला मित्र मानायला लागले आणि सुदामाच्या संगतीमध्ये राहायला लागले. सुदामाकडनं पुन्हा ते ज्या वेळेला म्हणजे उज्जैन नगरीमधनं पुन्हा ते मथुरेकडे आले, त्याला मथुरेमध्ये आल्यानंतर आपल्या चचेरा भाई म्हणजे आपल्या काकाचा मुलगा जो होता त्या काकाच्या मुलाबरोबर म्हणजे उद्धवाबरोबर त्यांची मैत्री झाली आणि पुढे उद्धवाबरोबर ते मैत्रत्वाचं नातं त्यांनी पूर्णपणे ठेवलं. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अर्जुनाशी तेवढं नातं निर्माण झालं. म्हणजे बघा तुम्ही, पेंद्यांकडनं राधेकडे, राधेकडनं पुढे उद्धवाकडे, उद्धवाकडनं पुढे अर्जुनाकडे. देवाचे मित्र प्रत्येक ठिकाणी बदलत आहेत, प्रत्येक ठिकाणी देव मित्रांमध्ये परिवर्तन आणतोय. तुमच्या आयुष्यामध्ये असं परिवर्तन मित्रांच्या बाबतीत आलंय का? जे आपले लहानपणीचे मित्र आहेत ना ते आठवतात, त्याच्या पुढचे मित्र कदाचित आपल्याला आठवत सुद्धा नाहीत. तर मग ही परिवर्तनं आपण नात्यांच्या बाबतीमध्ये, ही परिवर्तनं कुठेतरी आपण पोशाखाच्या बाबतीमध्ये, आणि हेच परिवर्तन कुठेतरी समाजामध्ये एखादी गोष्ट बघण्याच्या बाबतीमध्ये बदलली गेली पाहिजेत. उद्धवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलेलं आहे की का हो पुतनेचा तुम्हाला कधी राग आला नाही का? त्या पुतनेला तुमच्यामध्ये एवढी ताकद असताना तुम्ही पुतनेचं ते ज्यावेळेला तिने स्तन तुमच्या तोंडामध्ये दिलं, तुम्ही का विष ग्रहण केलं? अहो तेव्हाच तुम्ही तुमचा हात वर करून तिचा गळा का आवळला नाही? त्यावेळेला ते म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये दुष्ट प्रवृत्ती असतात, तशी पुतनामधल्या त्या दुष्ट प्रवृत्ती आहेत. माझं नाव कृष्ण आहे, माझ्यामध्ये आकर्षण आहे. ज्यावेळेला ते आकर्षण पूर्णपणे त्या पुतनामधलं विष खेचून घेत होतं, तर ते आकर्षण म्हणजे कृष्ण आहे, तर मला माझा स्वधर्म सोडता येणार नाही. मला त्या ठिकाणी पूर्णपणे तिच्यामधनं विष घ्यावं लागलं. आज तुम्ही मला सांगा की स्वतः देव असताना, परमात्मा असताना ही पुतना आपल्याला मारायला आली आहे, परंतु ती मारत असताना सुद्धा तिची दुष्ट भावना संपवली पाहिजे ह्या विचाराने पूर्णपणे तिच्याकडनं विष स्वतःच्या तोंडामध्ये घ्यायचं किती महान कार्य आहे. आणि त्याच्यानंतर केल्यानंतर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रती की पूर्णपणे आता तिच्या मनामध्ये आनंद आहे, आता ती कृष्ण नाव घेते, त्या एका कृष्ण नावाकरता तिचा उद्धार केला आहे आणि तिला गती मिळवून दिली आहे, तिला गतप्राण त्या ठिकाणी केलं आहे. ते कृष्ण आहे आणि तो कृष्ण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये समजून घ्यायला पाहिजे. आणि तो समजून घ्यायचा असेल तर परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला आयुष्यामध्ये परिवर्तन आणायला पाहिजे. मग पोशाखाच्या बाबतीत परिवर्तन झालं, मित्रांच्या बाबतीत परिवर्तन झालं, दृष्टीच्या बाबतीमध्ये परिवर्तन झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये दृष्टी बदलली पाहिजे आणि कुठेतरी या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजेत की मला कुठलं कपडे आवडतात, मला माझा पोशाख कसा आवडेल आणि त्या पोशाखाप्रमाणे मी राहायला सुरुवात करायला पाहिजे. निश्चितपणे माझ्यामध्ये परिवर्तन येईल. मी माझे मित्र शोधले पाहिजेत आणि त्या मित्रांमध्ये सुद्धा परिवर्तन आपण 100% आणू शकलो पाहिजे. ते परिवर्तन आपण ज्या वेळेला आणू त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये सुद्धा प्रगती होईल. आणि तिसरं परिवर्तन कशामध्ये आणलं पाहिजे तर आपल्या सोचमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये आणायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मग परिवर्तनाच्या या 3 गोष्टी आपण पूर्णपणे लक्षात ठेवत असताना, त्याच्यावरती चिंतन करत असताना, अशा प्रकारे परिवर्तन ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये येईल तर आपल्याला काय प्राप्ती होईल ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे परिवर्तन ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्याच्या आयुष्यामध्ये आणलं त्यावेळेला त्याला पुढे पुढे चांगले मित्र तर भेटत गेलेच, परंतु चांगलं ज्ञानसुद्धा भेटलं. प्रत्येक भूमीचा अभ्यास करायला मिळाला. अनेक आणि अनेक म्हणतात तसे हजारो, लाखो, करोडो लोक किंवा जनसमुदाय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे एकवटला गेला. त्याच्यामध्ये आकर्षण शक्ती तेवढी निर्माण झाली, कृष्ण नावाची तेवढी ताकद निर्माण झाली. आज हे परिवर्तन जर आम्ही आमच्यामध्ये आणलं तर का नाही निश्चितपणे आम्ही कृष्णासारखे होऊ शकणार. नाही होऊ शकलो तर
अर्जुनासारखे तर नक्की होऊ ना, की कृष्ण आमच्या जवळ येईल आणि कृष्ण झालो तर असे किती अर्जुन आम्ही स्वतः तयार करू. मग या सुंदर विचारामध्ये आज इथेच थांबूया. ओम साईराम.